तर मवियाच्या आंदोलनाला महायुती सुद्धा आंदोलनातून प्रत्युत्तर देणार आहे। आज महायुतीकडून राज्यभरात आंदोलनं केली जाणार आहेत। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यभरात महायुतीकडून आंदोलनं केली जाणार आहेत। या आंदोलनातून महाविकास आघाडीचा निषेध नोंदवला जाणार आहे। राजकोट किल्ल्यावरचा छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या विरोधात मविया आंदोलन करते आणि मवियाच्या या आंदोलनाला विरोध म्हणून महायुती सुद्धा आंदोलन करते। आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून आपण महायुतीच्या आंदोलनाबाबत अधिक जाणून घेणार आहोत। मनोज, एकीकडे मविया छत्रपतींचा पुतळा कोसळल्याचा निषेध म्हणून आंदोलन करणार आहे, तर दुसरीकडे महायुती या मवियाच्या आंदोलनाचा निषेध म्हणून आंदोलन करणार आहे। तर कुठे कुठे महायुतीची ही आंदोलनं होणार आहेत, कोणकोणत्या आंदोलनात कोणकोणते नेते कुठे सहभागी होणार आहेत आणि आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे का? अगदी बरोबर। महाविकास आघाडीचं जे जोडो मारो आंदोलन आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीच्या वतीने भाजपाचं हे आंदोलन होत असल्याचं पाहायला मिळते। राज्यभरात हे आंदोलन होणार आहे, परंतु मुंबईतल्या कैलासलस्सी दादर या ठिकाणी जे समोर एक छोटासा चौक आहे त्या चौकामध्ये हे आंदोलन होत आहे आणि त्याची तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। साधारणतः 9:30 वाजेच्या सुमारास हे आंदोलन सुरू होणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी स्टेज उभारण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी शिवाजी महाराजांचा एक बॅनरसुद्धा लावण्यात आलेला आहे। पोवाडा होणार आहे आणि यातून महाविकास आघाडीच्या संदर्भात घोषणाबाजीसुद्धा होण्याची शक्यता आहे। याचमुळे या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 9:30 वाजेच्या सुमारास मुंबई अध्यक्ष आशिष शेलार जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि त्या दृष्टीने तयारी सुरू झालेली आहे। या विभागाचे म्हणजे उत्तर मध्य मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत, राजेश शिरोडकर सर। आंदोलन होत आहे, नेमका हा जे महाविकास आघाडी जोडो मारो आंदोलन करते त्याला प्रत्युत्तर म्हणून असणार आहे, नेमकं कशा प्रकारचं प्रत्युत्तर असणार आहे? प्रत्युत्तर असं त्या दिवशी माननीय प्रधानमंत्रीजींनी जाहीर सभेमध्ये माफी मागितली आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे, नतमस्तक झालेले आहेत आणि तरी देखील केवळ राजकारण हे महाविकास आघाडीचे लोक करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणत्याही प्रकारचं आंदोलन काय नाव घेण्याची पण त्यांची पात्रता नाही आहे तिन्ही पक्षाच्या लोकांची। आता जागे झालेत।